मान तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडीत कामानिमित्त हजारो नागरिक शेतकरी येत असतात। त्यातच 11वीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या उत्पन्न दाखल्यासह अन्य कागदपत्रांसाठी सेतूत अनेकांची गर्दी वाढत आहे। परंतु शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून रेकॉर्ड ऑफिसमधील कर्मचारी सर्वसामान्यांच्या कामात दिरंगाई व दुर्लक्ष करत आहेत। अनेकांना वेळोवेळी हेलपाटे मारावे लागत असल्याने सामान्यांची कामे कधी होणार हा संशोधनाचा विषय आहे। त्या कर्मचाऱ्यांना पदमुक्त करावे, अन्यथा सोमवारी आत्मदहन करणार असल्याचे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मान तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी मानच्या तहसीलदारांना दिले आहे। शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले असून प्रशासकीय यंत्रणेत कार्यतत्पर असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणार की कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। सगळे उत्तर आहे ते सगळे खाजगी शहरामध्ये असतात। एक नाही 12 ते 15 आमच्याकडे आणि आम्ही सांगायला गेलं तर आम्हाला आरेदाराची भाषा कोण काय करते तुम्ही तर काय करणार निवेदन द्यायचा 15 दिवसांनी सांगतो आहेत ती कर्मचारी तो संख्येत आणि सामान्य माणसाची कामं होऊन गेले का नाही। आता नवीन वगैरे जे झालं तर बरेच दिवस आमचं आंदोलन नाही, त्यामुळे असं नीट सांग असं बोल असं म्हणजे आरेगावाचे सामाजिक कामं करत असताना त्यातनं काही आम्ही पैसे कमवत नाही। शेतकरी तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून येत असतात, पण रेकॉर्ड रूमवाले त्यांना आज या उद्या या परवा या अशी उडवाउडवीचे उत्तर देतात। बघताय तुम्ही लोक कशी बसलेत, हे 4-4 आणि 5-5 दिवस लोक येऊन हेल्पट घालून आलेले आहेत माघारी, तरी पण त्यांना डॉक्युमेंट मिळत नाही। इथं ओरिजिनल डॉक्युमेंट असतात, ही ओरिजिनल डॉक्युमेंट जे गटले असतात ते खाजगी झेरॉक्स सेंटरमध्ये हे ठेवतात आणि एक गटला नाही 10 ते 15 गटले झेरॉक्समध्ये ठेवतात। आम्ही पाठीमागं कुणबी नोंदी असतील बाकी ओरिजिनल जे डॉक्युमेंट आहेत ते कित्येक गावांची रेकॉर्ड अशी हरवलेली आहेत, 2-2, 3-3, 5-5 सालचे हरवलेले आहेत। आम्ही येत्या मागं पण आम्ही पत्रव्यवहार केलाय तहसीलदारला की बाबा ह्यांना समजून सांगा की बाबा व्यवस्थित करा किंवा काय करा। ही झेरॉक्स गटला दिल्यानंतरनं तिथं कोण थांबत नाही, झेरॉक्स पशी हे इकडे येतात, तिथं गटलं ठेवतात, यांचं दुर्लक्ष असतं। पण आम्ही पत्रव्यवहार केलाय, पत्रव्यवहार ह्या जर 4 दिवसात सोमवारपर्यंत जर ह्यांनी जे खाजगी लोक आहेत त्यांना जर काढून टाकलं नाही तर आम्ही सोमवारी आपल्या तहसील कार्यालयाच्या आवारात अज्ञात ठिकाणी आत्मदहन आमची पूर्ण संघटना तालुक्याची। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।